नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा जीव की प्राण म्हणजे आपला खास वडापाव. मुंबईची शान आहे, महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि भूक लागली की पहिला पर्याय पण तोच आहे. चला मग सुरुवात करूया बटाट्याच्या सारणापासून. बटाटे आपण उकडून घेऊया. 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. बटाटे थंड होतात त्याच्या आधी आपण त्याचा मसाला बनवून घेऊया. मिरच्या घेतल्या आहेत, अद्रक घेतला आहे, लसूण घेतला आहे. आपण हे थोडंसं दरदरीत वाटून घेऊया. थोडी कोथिंबीर पण टाकली आहे वाटायला. हे सर्व आपण काढून घेऊया वाटीमध्ये. उकडलेले बटाटे थंड झाले आहेत आपले आणि ते आपण मॅश करून घेऊया मॅशरच्या साहाय्याने. त्याच्यानंतर आपण फोडणी करूया तयार. जिरं टाकलंय, मोहरी टाकली आहे, हिंग टाकलं आहे, कढीपत्ता बारीक चिरून घेतला होता आणि जे आपण दरदरीत वाटण केलं होतं ते याच्यात टाकून घेणार आहोत. चांगलं हे तळून घ्यायचं आहे आपल्याला, रंग थोडा बदलेपर्यंत. त्याच्यानंतर हे बटाटे आपण जे मॅश केले होते त्याच्यात हळद घ्यायची आहे, मीठ आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि जे आपण तळलं होतं सर्व दरदरीत वाटण ते याच्यात टाकून चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे हाताच्या साहाय्याने. आणि जसं तुम्हाला गोळा हवा आहे तसा तुम्ही करून घ्या. आणि त्याच्यानंतर आपण बॅटर बनवणार आहेत जे आपल्याला बटाटे कोटिंग करायचे आहे. ज्याच्याने बेसन घेतलं आहे, ओवा घेतला आहे, मीठ घेतलं आहे आणि खायचा सोडा टाकला आहे त्याच्यामध्ये आणि पाणी टाकून सर्व एकत्र करून घेऊया. सगळ्या गुठळ्या आपण मोडून टाकूया. अशा प्रकारे आपल्याला बॅटर करायचं आहे. त्याच्यानंतर आपण वडे तेलात तळायला टाकणार आहोत. ऑलमोस्ट आपले बटाटे वडे रेडी झाले आहेत. आपण आता याच्यासोबत खाण्यासाठी तिखट चटणी आपण रेडी करणार आहोत. तर याआधी माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असणार तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. माझे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचण्यापर्यंत बेल आयकॉनला क्लिक करा. आपण आता ओलं खोबरं घेतलंय, लाल तिखट टाकलंय, वाटून घेतलं आहे आणि थोडं चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि आपली चटणी रेडी झालेली आहे. चहासोबत असो की पावसात भिजत बसणं, वडापाव नेहमीच खास वाटतो. ही रेसिपी नक्की करून पहा आणि सांगायला विसरू नका.